छान खास अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला थंबनेल आणि टायटल पाहून कळालंच असेल, तर आजचा दिवस खूप खास आहे. तर आज आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सेलिब्रेट करणार आहोत. आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की भारतामध्ये नाही तर पूर्ण जगभरात ह्यांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती खूप आनंदाने, खूप उत्साहाने आणि तितक्या जल्लोषाने साजरी होते. पण स्वीडनमध्ये इथे मी 8 वर्षापासून राहते, पण असं कधीच इथे सेलिब्रेशन वगैरे होत नव्हतं. पण असं वाया फ्रेंड थ्रू असं कळत माझ्यापर्यंत आलं आणि मग आम्ही देखील त्याच्यामध्ये पार्टिसिपेट झालेलो आहोत. आणि आज आम्ही सगळेजण मिळून इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सेलिब्रेट करणार आहोत. तर खूप छान असणार आहे आणि कशा पद्धतीने आम्ही करणार आहोत, कारण सगळ्याच गोष्टी ते उपलब्ध नसतात, जसं की तुम्हाला माहिती आहे. तर त्यातून पण आम्ही खूप दिवस झालं आमची हे म्हणजे सुरूच होती की कसं सेटअप असायला पाहिजे किंवा काय. आणि हे सगळ्या गोष्टी करायच्या म्हणजे हॉल बुक करण्यापासून ह्या सगळं करावं लागतं, कारण इथे सहसा हॉल अवेलेबल नसतो. कारण की जसं की आता तुम्हाला माहिती आहे की इथे सगळे आता फेस्टिवल्स सुरू झालेले आहेत आणि त्यामुळे काय होतं सगळेजण फेस्टिवल असं सेलिब्रेट करण्यासाठी हॉल बुक करतात. आणि त्यामुळे मग कसं आहे हॉल वगैरे बुक करणं हे आम्ही फार 1 महिना आधीच आम्ही हॉल वगैरे बुक करून ठेवलेला. त्यामुळे आम्हाला हॉल मिळाला. आणि कुठलीही गोष्ट इथे करण्याऐवजी करायची असते तर तेव्हा आम्ही काय करतो की वीकेंड प्रेफर करतो, कारण वीकेंडला कसं सगळ्यांना सुट्टी असते. आणि आपल्या इथे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असो किंवा कुठलंही असं काही असेल तर त्या दिवशी सुट्टी असते, पण इथे तसं नसतं. त्यामुळे मग आम्ही वीकेंड बघून हे सर्व काही प्लॅन करतो. तर आज आम्ही सॅटर्डे आहे आणि आज आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सेलिब्रेट करणार आहोत. तर चला, ऑलरेडी खूप जास्त लेट झाला आहे आणि त्यात मायराची तब्येत पण थोडीशी डाऊन आहे. तर चला, पण 12च्या आत आपल्याला ही म्हणजे वंदना वगैरे घ्यायची आहे, त्यामुळे मग पळूया आपण. चला, आता मी तुम्हाला तिथे जाऊनच भेटते, बोलते. आम्ही फायनली त्या लोकेशनवरती आलेलो आहोत आणि जिथे आपली आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आम्ही सेलिब्रेट करणार आहोत. तर सर्व काही आता तयारी सुरू आहे, सगळं काही सेटअप सुरू आहे, तर ते मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि आता म्हणजे बरेच लोक आलेले आहेत, तर चला. आजचे आमचे होस्ट इथे आहेत. हॅलो, जय भीम. इथे ऋषीदादा आहेत आणि त्यांनीच हा पुढाकार घेऊन हे आपलं काही जे काही आपण आता सेलिब्रेट करणार आहोत तर ते होणार आहे. तर दादा, हे कितवं वर्ष आपण इथे सेलिब्रेट करतोय? इनफॅक्ट फर्स्ट इयर मी बोलू शकतो जयंतीसाठी, कारण की मागचा जो आम्ही कार्यक्रम केला पहिला तो होता धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या दिवशी. आणि जयंती ही पहिल्यांदा स्टॉकहोममध्ये आम्ही साजरी करत आहोत. हो, आणि कारण की इथे जवळजवळ आता मला पण 8 वर्ष झालेत आणि दादांना पण बरेच वर्ष झालेत, पण पहिल्यांदाच म्हणजे इथे मी कधीच पाहिलं नव्हतं. सगळे सण समारंभ इथे सेलिब्रेट होतात, पण जयंती हा प्रकार कधीच इथे सेलिब्रेशन कोणीच केलं नव्हतं. पण ह्यासाठी आमच्यासाठी देखील हे खूप छान होतं की म्हणजे चला, जयंती सेलिब्रेट होते आणि फायनली आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं खूप छान उत्साहाने आणि आनंदाने ते काही सारं आम्ही सेलिब्रेट करणार आहोत. आणि तुम्हाला देखील आम्ही ते दाखवणार आम्ही काय काय सेलिब्रेट करणार आहोत. तर चला आमच्यासोबत. जय भीम. जय भीम. हाय से हाय. हाय. जय भीम. इथे मी तुम्हाला दाखवला ऋषीदादा. तर ऋषीदादांची इथे पत्नी आहे आणि बायको आहे आणि माझी फ्रेंड आहे. आणि हो की नाही, आपल्या बाबांची जयंती सेलिब्रेट होते, भारी वाटते की नाही. आणि स्वीडनमध्ये ते पण, हो की नाही. भारतामध्ये तर हा पूर्ण जल्लोष असतो आणि नेहमी आम्ही दरवर्षी ते मिस करतो. पण आता इथून ह्यापुढे नाही होणार, कारण आम्ही देखील तेवढ्याच जल्लोषाने उत्साहाने सेलिब्रेट करणार आहोत, हो की नाही.
गच्छामि द्वितीयम्पि तं शरणं गच्छामि द्वितीयम्पि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि द्वितीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि वेरमणि सिक्खापदं समादियामि साधु साधु साधु. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. मी गेल्या 8 वर्षापासून स्वीडनमध्ये आहे आणि शिक्षणामध्ये राहते गेल्या 4 वर्षापासून आणि इथे येऊन म्हणजे इथे 8 वर्षामध्ये हे चेंजेस आहे की म्हणजे प्रत्येक सण इथे सेलिब्रेट केला जातो, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कधीच सेलिब्रेट झाली नव्हती. आणि मला वाटतं की मला काही महिन्यांपूर्वीच अश्विनी काढलं, नंतर दादांची भेट झाली, दादांची खूप छान वाटलं आणि मी एक ब्लॉगर आहे, सो मी एक लास्ट टाइम एक बिहारचा व्हिडिओ करणार आहे. सो ऑल क्रेडिट गोज टू यू अँड येस बाबासाहेब होते म्हणून आज आपण इथे आहोत स्वीडनमध्ये. सो खूप छान वाटली आपण स्वीडनमध्ये राहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपण छान सेलिब्रेट करताना इतरांना दाखवतोय. सो येस, थँक्यू अँड जय भीम. मी सुर्मिला आनंद माने, अश्विनीची मम्मी. अश्विनीमुळे मला इकडे येणं झालं, माझा केले बस एवढं. जय भीम. जाधव वडिलांचं आणि सगळ्यांचं जे मनोगत आहे तेच माझं पण आहे की आज जे काय आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आहे. शिक्षण घेतलंय त्यांच्यामुळेच आहे, तुमच्या सगळ्यांसमोर उभी आहे त्यांच्यामुळेच आहे. आणि खूप छान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सेलिब्रेट करण्यासाठी एकत्र झालो आहोत. आणि मी आज खूप आनंदी आहे की मी आज इथे स्वीडनमध्ये तुमच्या सगळ्यांसोबत हे मोमेंट सेलिब्रेट करत आहे. सो असं म्हटलं तर लहानपणापासूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्लोगन मी पाहत आली होती की शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. कारण तुम्ही शिकलात तर तुम्ही तुमच्या स्वतः. परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एकत्र आलो. खरं तर हा खूप आनंदी क्षण आहे, कारण ह्या सगळ्या गोष्टी बाबासाहेबांची जयंती एस्पेशली बाहेर खूप कमी देशांमध्ये साजरी होते आणि ती इकडं साजरी करणं, कारण आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला विचार दिलेत, जे शिक्षण दिलं ते आपण पुढे घेऊन जाव्यात, आपल्या पुढच्या जनरेशनमध्ये द्याव्यात. दॅट इज द ओनली थिंग दॅट आय वुड लाईक टू से अँड थँक्यू. Celebrating the birth anniversary of Dr. Babasaheb Ambedkar, the father of the Indian Constitution. He worked all his life for equality and education for all. Dr. Ambedkar taught us to educate, agitate and organize. Let us follow his path and make our country proud. Jai Bhim. We are here to celebrate Dr. Babasaheb Ambedkar's birthday because
He made the rule book of India and he helped our people educate and strengthen. Thank you. So Dr. Babasaheb Ambedkar was born on the 14th April in 1891, and he died on 6th April 1956. So he was a lawyer, an economist, a jurist, and a social reformer who believed in equality and justice. He's also known as the main person behind the Indian Constitution. He was born नको घेऊ का? आता मी किती छान काढलेला की नाही. पण आता वाढले ना तुम्ही. आता मी पुढे चालली ना फक्त. अरे पण तुम्ही वाढले. 2 जण वाढले. हा कोणी टाकतो? इथे चहा ठेवूया आणि इथे तुम्हाला माहिती आहे की हॉलमध्ये इथे ना म्हणजे पूर्ण असतं, किचन वगैरे सगळं असतं, इंडक्शन असतं. त्यामुळे तुम्हाला काही बनवायचं असेल वगैरे ते तुम्ही करू शकता इथे. फक्त एवढंच असतं की ते तुम्ही सर्व काही केल्यानंतर पुन्हा ते त्यांना जसं आधी तुम्हाला हॉल त्यांनी दिलेला असतो त्याच अवस्थेत त्यांना क्लिनिंग वगैरे सर्व काही करून हॉल पुन्हा रिटर्न करायचं असतो. त्यामुळे जे काही करता तर ते पूर्ण क्लीन व्हायला हवं, एवढंच असतं. तर चला आता मी ते चहा ठेवला आहे आणि सो आत्ताच आलोत आम्ही, थोडा वेळ झाला आणि एक 15-20 मिनिटं झाले आणि अजूनही बाहेर उजेड आहे. कारण की आता स्प्रिंगला सुरुवात झाली आहे आणि आता दिवस मोठा होत जाणार. तर छान वाटतं आता, म्हणजे मस्त वाटतं. ते डिसेंबरचं जे डिप्रेसिव्ह वेदर असतं त्यापेक्षा तर आता स्प्रिंग आणि समर येतो ना, तर मस्त वाटतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजचा दिवस खूप छान होता. कारण पहिल्यांदाच आम्ही स्टॉकहोममध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सेलिब्रेट केली आणि त्याचा मी भाग झाले, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. सो कारण ह्या वर्षी म्हणजे ह्याआधी कधीच इथे स्वीडनमध्ये नाही पण स्टॉकहोममध्ये कधीच जयंती सेलिब्रेट कोणी केली नाही आणि ह्यावर्षी पहिल्यांदाच आम्ही केली. तर मस्त वाटतं आहे आणि जितकं शक्य होईल तितकं आम्ही आमच्या परीने करण्याचा प्रयत्न केला. बौद्ध वंदना घेतली आम्ही आणि जे काही तो सेटअप होता तर जितकं शक्य होईल म्हणजे कारण सगळ्याच गोष्टी त्या उपलब्ध नसतात हे तुम्हाला पण माहिती आहे. पण आमच्या परीने जे काही शक्य झाल्या, अवेलेबल झाल्या गोष्टी, तो सेटअप आम्ही करण्याचा प्रयत्न केला आणि मस्त वाटतं आहे. कारण की कसं होतं ना की 14 एप्रिलला आपल्या भारतामध्येच नाही वर्ल्ड वाईड असं खूप सगळ्या ठिकाणी खूप छान असं मोठ्या उत्साहाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती सेलिब्रेट केली जाते. पूर्ण जगभरात आहे ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती खूप मोठ्या उत्साहाने सेलिब्रेट करतात. पण स्वीडनमध्ये स्टॉकहोममध्ये मी पाहिलं नव्हतं, पण ह्यावर्षी आम्ही मस्त केलेली आहे. आणि भारतामध्ये मस्तच असते आपली जयंती म्हटल्यावर, ते पूर्ण जल्लोष असतो आणि सगळीकडे आनंदाचं वातावरण असतं. पण दरवर्षी आम्हाला म्हणजे
14 एप्रिलला तिथे भारतात येणं शक्य नसतं, कारण मुलांची स्कूल असते आणि इतके दिवस सुट्टी नाही मिळत आम्हाला. आणि इथले रूल्स पण फार कडक आहेत, म्हणजे खूप स्ट्रिक्ट आहे स्कूलच्या बाबतीत, आणि त्यामुळे मग नाही येता येत. पण काही हरकत नाही. दरवर्षी आम्ही जयंती मात्र मिस करत होतो, कारण इथे सगळे प्रोग्राम केले जातात, फक्त जयंती कधी होत नव्हती. आणि आम्ही कारण इथे कसं आहे ना, इथे आपण राहतो तर सगळे इक्वल आहे, म्हणजे कुठलेही जाती धर्म असा भेदभाव आम्ही करत नाही. प्रत्येक एक इक्वल असं आम्ही सगळ्यांना समानतेने वागवतो. म्हणजे प्रत्येकाचा कुठलाही सण असेल, कोणाचाही असेल, तर ते आम्ही तितक्याच आनंदाने साजरा करतो इथे. त्यामुळे मला असं वाटायचं की जयंती पण व्हावी, पण ती होत नव्हती. पण ह्यावर्षी खूप छान वाटलं, मस्त वाटलं, आणि छान सेलिब्रेट पण झाली. तर चला, दरवर्षी आता आम्ही जयंती पण सेलिब्रेट करू, आणि मस्त मस्त वाटतं. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला हे नक्की कॉमेंटद्वारे सांगा, कारण मागे मी एक विहाराचा व्हिडिओ अपलोड केला होता, तर त्याला खूप सारे छान अशा मला कॉमेंट्स आल्या होत्या की तुम्ही इथे जयंती वगैरे जे काही सेलिब्रेट करता का, तर ते करत असाल तर ते आम्हाला पाहायला आवडेल. आणि मला देखील ते वाटत होतं की तुमच्यासोबत हे सारं शेअर करावं, पण ते शक्य होत नव्हतं. पण आता हे शक्य झालेलं आहे आणि मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्कीच कॉमेंटद्वारे सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, आणि तुमचे काही सजेशन्स असतील तर ते देखील तुम्ही मला कॉमेंटद्वारे देऊ शकता. पुन्हा भेटूया अशा छानशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय बाय.